नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या व्रताला अत्यंत पवित्र आणि सर्वोच्च स्थान दिले आहे. प्रत्येक सुवासिनी आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, त्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी आणि प्रत्येक जन्मात हाच जोडीदार मिळावा या श्रद्धेने हे व्रत मनोभावे करत असते. या सणाची सुरुवात कशी झाली जर आपण पुराणातील कथा पाहिली तर सती सावित्रीने आपल्या तीव्र बुद्धीच्या चातुर्याने आणि पतिव्रता धर्माच्या बळावर थेट मृत्यूचे देवता यमराज यांच्याकडून आपले पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले. ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाला नवीन जीवनदान मिळाले त्या कृतज्ञतेपोटी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची आहे? कारण पंचांगानुसार तिथीच्या वेळेमध्ये थोडेसे बदल आहेत. पूजेच्या अशा 3 कोणत्या सर्वोत्तम वेळ आहेत ज्यामध्ये पूजा केल्यास अखंड सौभाग्याचे वरदान मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजेच्या वेळी आपल्याकडून कळत नकळत अशा कोणत्या 3 मोठ्या चुका होतात ज्याचा थेट परिणाम पतीच्या प्रगतीवर किंवा आरोग्यावर होऊ शकतो. या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे पाहणार आहोत. मंडळी, व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण यंदाची तिथी आणि तारीख समजून घेऊया. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीचा प्रारंभ रविवार 28 जून 2026 रोजी पहाटे 3:06 होत आहे आणि ही तिथी मंगळवारी 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 संपणार आहे. मंडळी, आता इथे अनेक महिलांचा गोंधळ होतो की पूजा रविवारी करायची की सोमवारी. तर शास्त्रानुसार उदय तिथी म्हणजे ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ही तिथी असते तोच दिवस पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यानुसार 29 जून 2026 वार सोमवार रोजी सूर्योदयापासून ते अगदी रात्रीपर्यंत संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथी असणार आहे. आणि म्हणूनच सोमवार 29 जून रोजी वटपौर्णिमा साजरी करणे पूर्णपणे मानले गेले आहे. आता आपण बोलूया पूजेच्या दिवसाच्या सुरुवातीबद्दल. काही महिला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी खूप घाईघाईने उठतात आणि जशास तशा धावपळत वडाच्या पूजेला निघून जातात. पण सुवासिनी महिलांनो, अशी घाई करू नका. या पवित्र दिवशी सकाळी लवकर उठून शांत मनाने अंघोळ करावी. अंघोळ करताना आपल्या अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आवर्जून टाकावी. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद टाकून अंघोळ केल्याने आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मंडळी, शारीरिक आणि मानसिक ताण नष्ट होतो आणि साक्षात लक्ष्मीनारायण आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे ही छोटीशी गोष्ट नक्की लक्षात ठेवा. अंघोळ झाल्यानंतर आपल्याला थेट बाहेर जायचे नाही, तर सर्वात आधी आपल्याला घराच्या देवघराची विविध पूजा करायची आहे. आपल्या घरातील कुलस्वामिनी म्हणजेच आपली कुलदैवता आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक नक्की घालावा आणि त्यांची सुंदर पूजा करावी. जर तुमच्याकडे कुलदैवताचा मंगल कलश असेल तर तो कलश सुद्धा या दिवशी आवर्जून पुन्हा ताजा भरावा. यासोबतच पौर्णिमा तिथीही आल्याने आपल्या घरात मुख्य उंबरठ्याला हळदीचे लेपन नक्की करावे. उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्याने घराच्या आतमध्ये म्हणजेच उंबरठ्याच्या आतमध्ये अलक्ष्मी किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. यानंतर येते देवीची ओटी भरण्याची वेळ. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण नेहमी तांदळाने ओटी भरतो, पण ज्येष्ठ पौर्णिमेला देवीची आणि तुळशी मातेची ओटी भरताना तांदळाचा वापर करायचा नाही. एक स्वच्छ ताटामध्ये वडाचे पान ठेवा. त्यात थोडेसे ओंजळीभर तुम्हाला मूठभर गहू ठेवायचे आहेत आणि त्यावर एक आंबा, हळदी कुंकू, फूल वाहून आपल्या कुलदेवताची आणि लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे. मंडळी, तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती देवीला सांगा. तसेच देवघरात पूजा करून झाल्यानंतर तुळशीजवळ सुद्धा बघा मंडळी, एका वाटीमध्ये किंवा पानावर मूठभर गहू आणि आंबा ठेवा. म्हणजेच गहू आणि आंबा घेऊन तुळशी मातेची ओटी भरावी. लक्षात ठेवा, आधी घरात देवपूजा आणि नंतर तुळशीची पूजा पूर्ण करायची आहे आणि त्यानंतरच वडाच्या झाडाखाली पूजेसाठी जायचं आहे. मंडळी, आता आपण महिलांच्या सर्वात आवडीच्या विषयावरती बोलूया, तो म्हणजे वटपौर्णिमेचा विशेष शृंगार. मंडळी, या दिवशी स्त्रियांनी नटून थटून पूजा करायची असते, पण कपडे किंवा साडी निवडताना रंगाचे भान ठेवणे खूप गरजेचे आहे. शास्त्रानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसणे
अत्यंत शुभ आणि सर्वोत्तम मानले जाते. हिरवा रंग हा प्रकृतीचे, निसर्गाचे आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. तसेच मंडळी तो देवी आईचा अत्यंत आवडता रंग देखील आहे. जर तुमच्याकडे हिरवी साडी नसेल तर काळजी करू नका. तुम्ही लाल, पिवळा, केसरी, ऑरेंज, गुलाबी किंवा जांभळा या रंगाची साडीसुद्धा आनंदाने परिधान करू शकता. हे सर्व रंग हळदी कुंकवाचे शुभ रंग आहेत आणि माता लक्ष्मी, विष्णू भगवान व गणपती बाप्पा यांना प्रिय आहे. तसेच मंडळी सर्वात मोठी चूक रंगाचे बंधन. पण सुवासिनी महिलांनो, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा. या दिवशी काळ्या रंगाची साडी, काळे कपडे किंवा काळ्या बांगड्या चुकूनही परिधान करू नका. हिंदू धर्मात शुभ कार्यात काळा रंग वर्ज्य मानला जातो. कपड्यांसोबतच शृंगारात आपल्या हातातील बांगड्यांना खूप महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येक सुवासिनी महिला म्हणजे स्त्रियांच्या हातात काचेच्या, हिरव्या किंवा इतर शुभ रंगाच्या बांगड्या असायला हव्यात. जर तुम्हाला जास्त बांगड्या घालण्याची सवय नसेल तर दोन्ही हातात किमान 6 बांगड्या तरी नक्कीच घाला. मंगळसूत्र, जोडवी आणि छानसा शृंगार करूनच वडाच्या पूजेला जावे. आणखीन एक नियम म्हणजे मासिक पाळीच्या दिवसात वापरलेले कपडे किंवा जुने फाटके तुटके कपडे पूजेच्या वेळी चुकून सुद्धा घालू नका. मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावरती आलो आहोत, तो म्हणजे पूजा करण्याची योग्य वेळ. सोमवार 29 जून 2026 रोजी पंचांगानुसार पूजेचे 3 अत्यंत शुभ मुहूर्त दिले आहेत, ज्या वेळेत केलेली पूजा थेट स्वीकारली जाते. पहिला शुभ मुहूर्त आहे अमृत मुहूर्त. हा मुहूर्त पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 पर्यंत असेल. जे लोक सकाळी लवकर पूजा करतात त्यांच्यासाठी ही वेळ सर्वोत्तम आहे. दुसरा मुहूर्त शुभ मुहूर्त. हा मुहूर्त सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:44 पर्यंत असेल. तिसरा शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त. हा दुपारी 11:25 पासून ते दुपारी 12:20 पर्यंत असणार आहे. आणि मंडळी, राहूची चेतावणी, पूजा अजिबात करू नका. आता इथे नीट लक्ष देऊन ऐका. 29 जून रोजी सकाळी 7:30 पासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत 7:30 ते 9 या 1.5 तासाच्या काळात राहू काळ असणार आहे. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, जर तुम्ही राहू काळ मानत असाल तर या 1.5 तासाच्या काळात वडाच्या झाडाची पूजा चुकून सुद्धा करू नका. या काळात पूजा करणे टाळावे. राहू काळ संपल्यानंतर किंवा त्याआधी आपली पूजा आटपून घ्यावी. तसेच अनेक महिला दुपारभर म्हणजेच विश्रांती घेतात आणि संध्याकाळी पूजेला जातात. पण लक्षात ठेवा, संध्याकाळी दिवे लागण्याची वेळी म्हणजेच साधारण 6 ते 6:30 वाजल्यानंतर कुठल्याही झाडाला स्पर्श केला जात नाही आणि पूजाही केली जात नाही. त्यामुळे तुम्हाला जी काही पूजा करायची आहे तर मंडळी ती संध्याकाळी 6 वाजेच्या आतच पूर्ण करून घ्या. तर माझ्या मैत्रिणींनो, आता आपण पाहूया की पूजेच्या ताटात काय काय साहित्य असायला हवेत आणि पूजा कशी करायची. पूजेच्या ताटात 2 हिरव्या बांगड्या, सिंदूर, त्यानंतर 1 गळसरी काळा धागा, अत्तर, कापूर, अभिषेक करण्यासाठी पंचामृत आणि कच्चे गाईचे दूध, विड्याची पाने, सुपारी, नैवेद्यासाठी आंबे, मुठभर गहू आणि सुताची गुंडी ठेवावी. वडाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वात आधी एका जागी 2 विड्याचे पाने ठेवून त्यावरती सुपारी ठेवावी आणि गणपती बाप्पांची स्थापना करावी. मंडळी, त्यांना हळदी कुंकू, अक्षदा, फूल आणि दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करावी. कारण कुठल्याही शुभ कार्यात पहिली पूजा गणपतीची होते. त्यानंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी थोडे कच्चे दूध, पंचामृत आणि पाणी अर्पण करावे. झाडाला हळदी कुंकू आणि फुलं वाहून पूजा करावी. जर तुम्ही वडासाठी सौभाग्याचा अलंकार किंवा हार आणला असेल तर तो अर्पण करावा. त्यानंतर वडाच्या झाडाखाली सावित्री मातेच्या नावाने मुठभर गहू आणि आंबा ठेवून मनोभावे ओटी भरावी आणि पतीचे उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना नक्कीच करावी. त्यानंतर सुतगुंडीचा सर्वात महत्त्वाचा नियम. यानंतर आपण वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतो. फेऱ्या मारताना सुताचा धागा गुंडाळण्याचा असतो. मंडळी, इथे पहिली मोठी चूक असते ती म्हणजे महिला फेऱ्या पूर्ण झाल्यावर तो धागा कात्रीने किंवा हाताने तोडतात किंवा कापतात. ही चूक अजिबात करू नका. 7 फेऱ्या मारून झाल्यानंतर उरलेली सुतगुंडी म्हणजेच तो धागा तिथे झाडाच्या फांदीला अलगद खेचून ठेवा. मंडळी, हा धागा आपल्याला तोडायचा नाही. दुसरी चूक म्हणजे अनेकदा 2 सख्ख्या बहिणी किंवा मैत्रिणी एकाच सुतगुंडीने पूजा करतात.
एकीने फेरा मारून झाल्यावर तीच सूतगुंडी दुसरीला देते हे पूर्णपणे चुकीचे आहे. जरी तुम्ही सख्या बहिणी असाल तरी लग्न झाल्यावर तुमचे कुळ वेगळे होते. त्यामुळे प्रत्येकीने स्वतःची स्वातंत्र्य सूतगुंडी विकत घेऊन पूजा करावी. दुसऱ्याची सूतगुंडी मागू नये किंवा वापरू नये. आता त्यानंतर आपण अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक महिला मनामध्ये खूप शंका बाळगून असतात. मंडळी, ते म्हणजे गरोदरपणात आणि मासिक पाळीत. मंडळी बघा, जर तुम्ही गरोदर असाल तर आपल्या गर्भातील बाळाच्या आरोग्याला पहिले प्राधान्य द्या. शास्त्रानुसार गरोदर महिलांनी वटपौर्णिमेचा कडक उपवास करू नये. तुम्ही वडाच्या झाडाखाली जाऊन फक्त हळदी कुंकू फुलं वाहून लांबूनच नमस्कार केला तरी सुद्धा चालेल, पण गरोदर महिलांनी कोणत्याही प्रकारची ओटी भरणे किंवा कोणाकडून स्वतःची ओटी भरून घेणे पूर्णपणे टाळावे. मासिक पाळी व्रताच्या दरम्यान जर तुमचे मासिक पाळीचे 4 दिवस असतील तर तुम्ही झाडाजवळ जाऊन पूजा करू शकत नाही आणि झाडाला किंवा पूजेच्या साहित्याला स्पर्श देखील करू शकत नाही. मंडळी, अशा वेळी तुम्ही फक्त घरातून किंवा लांबूनच देवघराच्या दिशेने सावित्री मातेला नमस्कार करावा आणि पती व मुलांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. मंडळी, तुमचा उपवास चालू राहू शकतो, पण प्रत्यक्ष पूजा करू नये. तसेच उपवास कधी सोडावा याबद्दल त्यांच्या ज्यांच्या घराची जशी जशी परंपरा आहे त्यानुसार वागावे. काही ठिकाणी पूजा करून लगेचच घरी आल्यावर गोडधोड खाऊन उपवास सोडतात, तर काही ठिकाणी पूर्ण दिवस रात्र उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडतात. मंडळी, तुमच्या घरात जी पद्धत चालत आलेली आहे तिचे तुम्ही पालन करा. उगाचच स्वतःला त्रास होईल अशी कडक कुठलीही नवीन परंपरा लावून घेऊ नका. मंडळी, पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाखाली जर इतर सुवासिनी महिला असतील तर त्यांची गव्हाणे आणि आंब्याने किंवा काही ठिकाणी फणसाने ओटी भरावी. काही ठिकाणी सुवासिनी महिलांनी 5 काळे मणी देण्याची प्रथा असते. जर तुमच्याकडे कोणी असे मणी दिले तर ते टाकून न देता आपल्या मंगळसूत्राला बांधून घ्यावे. त्यानंतर जर पूजेच्या वेळी तिथे इतर महिला मिळाल्या नाहीत तर तुम्ही आपल्या देवघरात कुलदेवी माताचा, लक्ष्मी मातेची किंवा तुळशी मातेची ओटी भरू शकता. शेवटी पतीच्या भाग्योदयासाठी आणि कामात यश मिळण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी गौमाता म्हणजेच गाय सेवा नक्की करा. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी गायीला हळदी कुंकू लावून नमस्कार करावा आणि स्वतःच्या हाताने मूठभर गहू किंवा चारा खाऊ घालावा. तसेच घरातून बाहेर पडताना एक ताजी चपाती घेऊन त्याला तूप आणि गूळ लावून ती चपाती गायीला खाऊ घालावी. या सेवेमुळे अखंड सौभाग्य लाभते, पतीच्या कामातील अडचणी दूर होतात आणि मुलांची देखील उत्तम प्रगती होते. लक्षात ठेवा, या पवित्र दिवशी घरात मांसाहार किंवा मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या आणि घरातील वातावरण आनंदी व शांतता ठेवा. माझ्या प्रिय सुवासिनी महिलांनो, ही होती वटपौर्णिमेची संपूर्ण आणि शास्त्रशुद्ध माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.